चार वर्षापासून चोरीला गेलेल्या मोटरसायकल प्रकरणात 2 आरोपी गजाआड. नाशिक. 4 वर्षापूर्वी चोरीला गेलेल्या मोटरसायकल प्रकरणात आरोपींची ओळख पटवत नाशिक ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातून 2 मोटरसायकल चोर नाशिक क्राईम युनिट 2च्या जाळ्यात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंतवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विनायक जयराम गोडे वय 24 वर्ष राहणार पिंपळगाव बसवंत नाशिक, तुकाराम लोखंडे राहणार शहापूर ठाणे यांना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींना 2 ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. पहिला आरोपी विनायक जयराम गोडे राहणार पिंपळगाव डुकरा याला नाशिक जिल्ह्यातील कवडदरा शिवार तालुका इगतपुरी येथून ताब्यात घेण्यात आले. दुसरा आरोपी तुकाराम लोखंडे याला ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी पोलिसांच्या रडारवर होते आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक सापळा रचून त्यांना पकडले. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे विशेष पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, मुक्तार खान पठाण, प्रेमचंद गांगुर्डे, गुलाब सोनार, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, किरण अहिरराव आणि गुंजन तालिबार यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. आरोपींनी चौकशी दरम्यान चोरी केलेल्या मोटरसायकलींची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची माहिती उघडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना देवळाली कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.